नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आत्तापर्यंत इकडे अद्वैतने कलाला सांगितलं होतं की खरंच तू खूप चांगलं काम करतेस, तू आहेस म्हणून चांदेकर ज्वेलर्समध्ये एवढं सगळं व्यवस्थित आहे, तुझ्यासारखी एम्प्लॉई माझ्याकडे अजिबातच नाही आहे। पण आता कला अद्वैतला त्यावेळेस म्हणाली होती की तू ना खूप स्वार्थी आहेस, तू तुझा फायदा जिथे असेल तिथे बरोबर गोड बोलतोस। तर दुसरीकडे आता राहुलला श्रीनाथ ज्वेलर्सच्या माणसाबरोबर बोलताना सरोजने ऐकलेलं असतं, पण सरोजने हो शत्रूचा मित्र तो आपलाही मित्र फक्त एवढंच ऐकलेलं असतं, त्यामुळे तिला काही नीटचा अंदाज त्याच्या बोलण्याचा लागत नसतो। त्यामुळे आता तिने अद्वैतला कॉल करून सांगितलेलं असतं की अद्वैत एक काम कर, राहुलवरती व्यवस्थित आणि बारीक लक्ष ठेव, मला काही त्याची लक्षणं ठीक वाटत नाही आहेत। त्यावर आता अद्वैतने आईचं बोलणं ऐकलेलं असतं, पण व्यवस्थित ऐकलेलं नसलं तरीसुद्धा अद्वैत हा आईचं बोलणं हा अगदी वेळेवरती पूर्ण करतच असतो। तर दुसरीकडे आता इकडे सरोज ही विचार करते की नक्की काय असेल, कोण असेल ही व्यक्ती जिच्याबरोबर राहुल बोलत होता। आता सरोजने राहुलचं बोलणं स्वतःहून ऐकल्यामुळे तिच्यासुद्धा जीवाला अशी तळखळी लागून राहते की नक्की ही व्यक्ती आहे तरी कोण आणि हा नेमका कशासंबंधी बोलत होता। त्यामुळे आता तीसुद्धा राहुलवरती लक्ष ठेवायचं ठरवते। तर दुसरीकडे आता अद्वैत हा सुद्धा राहुलवरती लक्ष ठेवायचं ठरवतो। तर आता इकडे अद्वैत बरोबर रोज कला ऑफिसमध्ये काम करते, ते दोघं एकत्र काम करतात। अद्वैत रात्री उशिरा घरी येतो, या सगळ्याच गोष्टी आता सरोजला खटकत असतात। सरोजला असं होत असतं की नाही, हे असं व्हायला नको आहे, जर रोज ही मुलगी आणि अद्वैत भेटत गेले तर मग एक दिवस असा येईल की अद्वैत या मुलीच्या प्रेमात पडेल आणि मला ते नको आहे। मग सरोज ऑफिसमध्ये येते आणि अद्वैतला सांगते की ती मुलगी इथे काम करते, हे अद्वैत मला अजिबातच पटत नाही आहे। त्यावर अद्वैत म्हणत असतो, अगं आई, पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे आणि खरं सांगू का, खरोखर खूप चांगलं काम करते, तिच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा नवीन डील्स मिळाल्यात, आपल्या क्लायंट्सना तिच्या डिझाईन्स आवडत आहेत। पण आता हे ऐकून सरोज आणखीन जास्त चिडते। ती अद्वैतला म्हणत असते, का ती मुलगी आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये येण्याच्या अगोदर आपल्या इथे कामं होत नव्हती का, की आपल्या इथल्या डिझाईन्स लोकांना आवडत नव्हत्या? चांदेकर ज्वेलर्स तेव्हाही कोल्हापूरमध्ये टॉप 1मध्ये होतं आणि आजही टॉप 1वरच आहे, समजलं ना? त्या मुलीच्या येण्याने असा कोणताही मोठा फार फरक पडलेला नाही आहे, कळलं तुला अद्वैत? त्यावर मात्र आता आईला एवढं चिडलेलं बघून अद्वैत हा लगेचच आपले शब्द फिरवायला लागतो। अद्वैत म्हणत असतो, अगं आई, तू काय एवढी चिडतेस? हे बघ, सध्या स्वामीनाथन सरांना तिच्याच डिझाईन्स आवडतात आणि त्यांनी आत्ता आपल्याला नवीन नुकतंच एक प्रोजेक्ट दिलं आहे, त्यामुळे पुढचे 3 महिने तरी मला त्या खरेबरोबर काम करावंच लागेल, नाहीतर आपले एवढे जुने क्लायंट स्वामीनाथन हे आत्ता आपल्यापासून तुटतील। मग किमान 3 महिने आम्हाला एकत्र काम करू देत ना? त्यावर सरोज म्हणते, फक्त 3 महिने अद्वैत, 3 महिन्यानंतर मला ती मुलगी या चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसमध्ये दिसता कामा नये, समजलं? त्यावर अद्वैत म्हणत असतो, अगं हो आई, मी फक्त तिच्याबरोबर 3 महिने आणखी काम करणार आहे, पण बघ 3 महिन्यात तिच्याकडून वर्षभराचं काम मी करून घेतो की नाही ते। अगं हडाचा बिझनेसमॅन आहे, तुझा मुलगा आहे, तुझ्या हाताखाली तयार झालो आहे। त्यावर सरोज म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण मला ती मुलगी अजिबात आवडत नाही, लक्षात ठेव। तर आता इकडे अद्वैतचं आणि सरोजचं हे सगळं काही बोलणं कलाने ऐकलेलं असतं आणि हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर कलाला खूप जास्त अद्वैतचा राग देखील आलेला असतो। तिला वाटत असतं की अरे हा कसा आहे, आईच्या समोर एवढ्या पटापट शब्द फिरवतो, याला काहीच वाटत नाही आहे का माझ्याबद्दल? तर दुसरीकडे आता अद्वैतला ही गोष्ट माहीतच नसते की कलाने त्याचं सगळं बोलणं ऐकलंय। सरोज तिकडनं निघून गेल्यावर अद्वैतचं सुद्धा एक महत्त्वाचं काम बाहेर असतं, त्यामुळे अद्वैतसुद्धा आता ऑफिसमधून बाहेर निघालेला असतो। आता इतक्यात तिकडे कला येते आणि थांब चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणते। त्यावर अद्वैत म्हणत असतो, नाही मला आवडलं असतं, पण काय आहे, सध्या मला एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला बाहेर जावं लागतंय। आणि मग तो पुन्हा तिकडनं बाहेर जात असतो। त्यावर कला म्हणते, थांब, मी म्हणते ना माझं महत्त्वाचं काम आहे, तर खरोखर माझं काम महत्त्वाचं असेल ना?
थांब आधी माझ्याशी बोल आणि मग नंतर तुला कुठे जायचं आहे तिकडे जा. अद्वैत म्हणत असतो, अगं एवढं काय महत्त्वाचं आहे तुझं? हे बघ, जे काही असेल ते आपण आल्यावर बघू, आत्ता मला वेळ नाही आहे, मला जाऊ देत खरे. त्याबरोबर कला म्हणत असते, चांदेकर थांब, मी थांब सांगते तर थांब, मला खरोखर महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी म्हणून थांब सांगते. तुझं काम पळून नाही जाणार आहे, 5 मिनटं थांबू शकतोस तू. त्यावर मात्र आता अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी सिरियस गोष्ट आहे, त्याशिवाय कला काही एवढी हट्टाला पेटणार नाही. मग लगेच अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, बोल, तुझं जे काही काम आहे ते बोल, लवकर बोल पटापट. त्याबरोबर आता कला ही अद्वैतला म्हणत असते, मला अजिबात गोल गोल फिरून बोलायची इच्छा नाही आहे आणि मला मुळात ती गोष्ट आवडत नाही, त्यामुळे मी जे काही आहे ते क्लिअर कट आणि स्पष्ट पटापट बोलते. त्यावर अद्वैत म्हणतो, गुड, सुरू करा. त्याबरोबर लगेचच कला म्हणायला लागते, मी तुझं आणि तुझ्या आईचं सगळं बोलणं ऐकलं आहे चांदेकर. सरोज मॅडम आणि तू काय बोलत होता आता आतमध्ये? त्याबरोबर आता मात्र अद्वैत हा पूर्णपणे गप्प झालेला असतो. तर आता 2 मिनिटांचा पॉज घेऊन अद्वैत कलाला सांगतो, हे बघ खरे, तू ते सगळं सिरियसली नको घेऊस. त्यावर कला म्हणते, हे बरं आहे तुझं चांदेकर, म्हणजे लोकांच्या समोर आजही तू मला हिणवणारच आहेस, लोकांच्या समोर आजही तू माझी बाजू घेऊन बोलत नाहीच आहेस, लोकांच्या समोर तू माझा अपमान केला आहेस, तू तसाच आहे, याला काय अर्थ आहे? सरोज मॅडम समोरच तुला डिवोर्स द्यायला हवा होता, बरं झालं असतं असं म्हणालास, बरोबर, आणि माझ्या घरी येऊन माझी मनधरणी केलीस, याला काय अर्थ आहे? मग तू त्यांच्यासमोरही ही गोष्ट कबूल कर ना की तुला मला घटस्फोट नाही द्यायचा आहे किंवा तू मला चांदेकर मेन्शनवरती परत घेऊन जाणार आहेस, असं काहीतरी कबूल कर. त्यावर अद्वैत म्हणत असतो, खरे हे बघ, तू जास्त टेन्शन नको ना घेऊस, ती माझी आई आहे की नाही, मी तिच्याबरोबर तिच्या कलेने बोलेन ना. आणि तसंही आता पुढचे 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत, तुझ्या हातामध्ये आहेत, माझ्या हातामध्ये आहेत. आता तू जर चांगलं काम करत गेलीस तर मी आईला सांगू शकतो, तुला तिच्यासमोर सतत ॲप्रिशिएट करू शकतो आणि त्यानंतर आईचं स्वतःचंच मन पागळेल. त्यावर कला म्हणत असते, त्या सरोज मॅडम आहे, तुझी आई, त्यांचं मन कधीही पागळणार वगैरे काही नाही आहे. आणि ते सगळं काही असलं तरी तू तुझे शब्द फिरवलेस लोकांच्या समोर, तू आजही ही गोष्ट कबूल करत नाहीच आहेस ना, या गोष्टीचा मला जास्त त्रास होतो. आणि काय म्हणतोस तू कधी कोणाची फसवणूक करत नाहीस, खोटं बोलत नाहीस, मग आता स्वतःच्या आईची काय केलीस अद्वैत? आता मात्र अद्वैत हा गप्प झालेला असतो. तर कला म्हणत असते, ते काही नाही, तू तुझ्या आईला खरंच सांग की मी इथे कायमस्वरूपी काम करणार आहे, किंवा तुझ्या मनात जे काही आहे माझ्याबद्दल, तू मला इथे बोलवलंस त्याच्याबद्दल, ते तुझ्या आईला तू स्पष्टपणे सांगून टाक. तरच मी इथे काम करेन आणि तुझ्याबरोबर काम करेन, नाहीतर मी इथे काम करणार नाही. आणि राहिला प्रश्न आजोबांचा, त्यांच्या इच्छेखातर जर मला इथे काम करावं लागलं तर मी दुसऱ्या एका डिपार्टमेंटला माझी बदली करून घेईन आणि तिथे मी काम करेन, तिथे डिझाईन्स देईन. त्याबरोबर आता मात्र अद्वैतच्या हातात काहीच पर्याय उरलेला नसतो. कला तिकडनं रागारागात निघून गेलेली असते. अद्वैत मागून हक्का मारत असतो, खरे थांब, खरे ऐकून तरी घे. पण कला अद्वैतचं काहीच ऐकत नसते. मग अद्वैत आता विचार करतो की एक काम करतो, या खरेच्या घरी जातो, म्हणजे मिस्टर अँड मिसेस खरेसुद्धा तिथे असतील तर त्यांच्यापैकी एक कोणतरी माझी मदत तरी किमान करेल आणि मग मिळून आम्ही कलाला समजावू. मग आता अद्वैत हा कलाच्या मागे मागे घरी यायला निघालेला असतो. तर कला ही त्याला सांगत असते, हे बघ चांदेकर, उगाच माझ्या मागे मागे करू नकोस, मी जे सांगितलंय तो निर्णय माझा शेवटचा आहे. जर तू सरोज मॅडमना सांगितलं नाहीस तर मी तुझ्याबरोबर एकत्र ऑफिसमध्ये काम करणार नाही. जसं तुला राग येतो ना तसाच मलाही राग येतो. ज्यावेळेस मी तुला सांगायचे की आपण एक टीम आहोत त्यावेळेस तुला ही गोष्ट कधीच पटली नाही, आणि आज ज्यावेळेस तुला माझी गरज आहे त्यावेळेस तुला ह्या सगळ्या गोष्टी सुचत आहेत, हो ना? मग आता जर तुझा फायदा तू बघतोयस तर माझा स्वाभिमानही जप. आणि मग कला निघून गेल्यावर अद्वैत विचार करतो, अरे किती चप्पड 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 बोलते ही मुलगी. असं चल आता जायला हवं लवकर खरेंच्या घरी, नाहीतर ही मुलगी जाईल आणि डोक्यात राग घालून बसेल कुठेतरी, आणि एकदा की हिने डोक्यातला राग घेतला की मग मात्र मला हिला समजावणं खूप अवघड जाईल. तर इथे आता कला दुपारची घरी आल्यामुळे संगीला प्रश्न पडतो की कला एवढी लवकर घरी आली तरी कशी. ती लगेच कलाला विचारते, काय ग बाय कला, लवकर कशी आलीस बाळा तू इतक्या? त्यावर कला म्हणत असते, आई ऑफिसवरून आली आहे ना, जरा चहा पाणी काहीतरी विचार ना, पहिले आल्या आल्या प्रश्नांची सुरुवात कशी काय करतेस ग तू? त्यावर लगेच आई म्हणते, होय सॉरी
धर पाणी पी. बरं आता मला सांग, कशी काय आली तू इतक्या लवकर बाळा ऑफिसमधनं? आता कला काही आईला सांगत नसते. इतक्यात त्या ठिकाणी अद्वैत आलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी सांगतो ना तुम्हाला मिसेस खरे. त्यावर लगेच आई म्हणते, जा बापू, या या या, तुमच्यासाठी काही चहा पाणी कॉफी सरबत आणू काय? त्यावर अद्वैत म्हणतो, नाही नाही नाही, चहा पाणी काही नको आहे. मी तुम्हाला सांगतो आज ऑफिसमध्ये काय घडलं ते. आज माझी आई आली होती ऑफिसमध्ये आणि मग आईमध्ये आणि अद्वैतमध्ये झालेलं सगळं संभाषण अद्वैत आता सांगून टाकतो कलाच्या आईला. त्याबरोबर कलाची आई म्हणते, अरे देवा. त्यावर लगेचच कला म्हणते, बघ तुलाही असं वाटलं ना अरे देवा? त्यावर लगेच आई म्हणते, अगं नाही, मला त्या बोलण्याबद्दल नाही तर तुझ्या वागण्याबद्दल अरे देवा वाटायले. अगं पण जावे बापूंच्या मनात काय आहे हे तुला माहीत आहे ना व? मग झालं की नवरा बायको तुम्ही आहेसा की जग? त्याबरोबर कला म्हणत असते, का बायकोचा अपमान जगासमोर केला ना, मग बायकोचा मान जगासमोर जपायला नको? बायकोचा अपमान आईसमोर केला ना, मग बायकोची साथ आईसमोर द्यायला नको? त्यावर मात्र आता अद्वैत म्हणत असतो, अगं हो ना, मग मी नाही कुठे म्हणतोय, पण सध्या आईला मी या सगळ्या गोष्टी नाही सांगत आहे, कारण आईला अजून तू आवडत नाही आहेस. पुढचे 3 महिने आपल्या हातात आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये तू आईला मे बी आवडायला लागशील. आईच्या वागण्यात काहीतरी फरक पडेल. तू चांगलं काम करतेस, तू उत्तम डिझायनर आहेस, ही गोष्ट आईच्या लक्षात येईल आणि आई तुझं कौशल्य ॲप्रिशिएट करेल आणि मग मी समोरून आईला सगळं सांगेन ना की मी तुला कायमचं कामावर ठेवून घेणार आहे, तुला चांदेकर ज्वेलर्समधून कुठेही जाण्याची गरज नाही आहे वगैरे, मी सगळं आईला सांगणार आहे. पण आता नको, आता थोडा वेळ थांब. त्यावर लगेचच कला म्हणते, ते सगळं मला माहीत नाही. मी 2 कंडिशन तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. एक तर तू सरोज मॅडम समोर जाऊन खरं खरं सांग, नाहीतर मी कधी पुन्हा चांदेकर ज्वेलर्समध्ये येणार नाही. ज्या दिवशी तू सांगशील त्या दिवशी मी चांदेकर ज्वेलर्समध्ये येईन. पण याचा अर्थ असा नाही की तू कधीही बोलशील. तुझ्याकडे पुढचे 2 दिवस आहेत, काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, अगं खरे असं काय करतेस तू? हे तुला माहिती आहे ना आई कशी येते? त्यावर कला म्हणत असते, तुझी आई आहे, तुला माहिती असायला हवी. आणि हा सगळा विचार मला एवढं तडातड बोलण्याच्या अगोदर करायचं होतंस. तुला काय करायचं ते तू ठरव. एवढं बोलून कला तिकडनं तिच्या खोलीत निघून जाते आणि दार बंद करते. मग आता अद्वैतही घरी आलेला असतो. आता अद्वैतच्या मनात खूप सारे विचार सुरू असतात की आपण काय करायचं. आयडिया, उद्या सकाळपर्यंत खरेचा राग निवळेल, मग आपण तेव्हा तिच्याशी बोलू. या विचाराने आता अद्वैत हा झोपून घेतो. दुसऱ्या दिवसापासून तो कलाला कॉल करायला लागतो, पण कला काही फोन उचलत नाही. मग शेवटी आता दुपारी ऑफिसमध्ये आल्यावर अद्वैत हा कलाला कॉल करतो आणि म्हणत असतो, तू अजून ऑफिसमध्ये का आली नाही? त्यावर कला सांगत असते की मी सांगितलेली गोष्ट तू विसरलास का चांदेकर? तुझी बुद्धी कमी झाली आहे का? त्यावर अद्वैत म्हणतो, दी ग्रेट अद्वैत चांदेकर आहे मी, माझी बुद्धी वगैरे काही कमी झालेली नाही आहे. माझ्या लक्षात मी जे बोललोय ते अगदी व्यवस्थित आहे. आणि हो, मी आईला ऑफिसला बोलवून घेतलंय. मी आईबरोबर बोलणारच आहे, त्यामुळे तू सुद्धा ऑफिसला लवकरात लवकर निघून ये. त्याबरोबर आता कला म्हणत असते की ठीक आहे, मग आधी तू तुझ्या आईशी बोल, मग मी ऑफिसला येते. नाही नाही नको 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 चांदेकर, मी आल्याच्या नंतरच तू सरोज मॅडम बरोबर बोल. त्यावर अद्वैत म्हणतो, म्हणजे तुझ्यासमोर बोलायचं आहे मी माझ्या आईशी? त्यावर कला म्हणते, हो, मला सुद्धा कळायला हवं ना तू नक्की तुझ्या आईशी बोलतोयस की नाही, महत्त्वाचं म्हणजे काय बोलतोयस आणि काय नाही ते सगळं. त्यावर आता अद्वैत म्हणत असतो, हे बघ, ऑलरेडी हे सगळं आईला सांगायचं आहे, त्यामुळे आई चिडणार आहे. त्याच्यात जर तूही इकडे असशील ना तर आई आणखीन जास्त भडकेल. त्यामुळे प्लीज तू नको येऊस इथे, मी आईशी बोलून घेतो आणि मग तू इथे ये. त्यावर कला म्हणते, नाही, मी येणारच. त्यानंतर आता अद्वैतने फोन कट केलेला असतो. तर दुसरीकडे आता तो लगेचच सरोजला सांगत असतो, आई, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तुझ्या हातातलं काम आटपलं की माझ्या केबिनमध्ये ये. सरोज मॅडम अद्वैतला म्हणत असतात की अरे एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे, बोल की मग इथेच. त्यावर अद्वैत हा आसपास बघतो. आसपास सगळा स्टाफ उभा असतो. अद्वैत म्हणतो, नाही आई नको, इथे बोलणं मला योग्य वाटत नाही आहे, आपण बोलूया तिकडे, तू माझ्याबरोबर चल. त्याबरोबर लगेचच आता सरोज म्हणते, अरे काय एवढं महत्त्वाचं? अद्वैत म्हणतो, आई चल ना. मग सरोज आणि अद्वैत आलेले असतात आणि आता अद्वैतच्या केबिनमध्ये बसलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी कलासुद्धा येते. आता कलाला बघून सरोज मॅडम म्हणायला लागतात, ही मुलगी इथे काय करते? कशाला आली ही मुलगी इथे? अद्वैत, तुला माहीत आहे ना
ही मुलगी मला अजिबात आवडत नाही. ही जिथे जिथे येते तिथे तिथे काही ना काहीतरी नास, काही ना काहीतरी गोंधळ हा होतोच. ही राहुलच्या एंगेजमेंटमध्ये, त्याच्या लग्नामध्ये आली, त्याच्या लग्नाची माती झाली. ही आपल्या सोहमच्या लग्नात आली, सोहमच्या लग्नाचंही वाटोळं झालं. ही मुलगी मला माझ्या नजरेसमोर नको आहे. हिच्यामुळे चांदेकरांच्या नावाला फक्त आणि फक्त काळिंबा फासला गेलेला आहे. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, आई प्लीज 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 तिला एवढं बोलू नकोस. अगं आता ती इथे फक्त आपली डिझायनर म्हणून आहे आणि मला तुझ्याशी तिच्याबद्दलच बोलायचं आहे. त्यावर सरोज मॅडम म्हणत असतात, हिच्याबद्दल काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? आणि हे बघ, हिच्याबद्दल तू जे काही सांगशील त्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. उगाच तुझा वेळ वाया जाईल. आणि मग ती तिकडनं जात असते. त्याबरोबर आता लगेचच अद्वैत म्हणतो, आई प्लीज ऐकून घे. हे बघ, खरे हे एक उत्तम उत्कृष्ट डिझायनर आहे. त्यामुळे चांदेकर ज्वेलर्सला तिची गरज आहे. आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की मी खरेला पुन्हा कधीच चांदेकर ज्वेलर्स सोडून जा असं सांगणार नाही आहे. आणि त्याचबरोबर ती माझी बायको आणि चांदेकरांची मोठी सूनसुद्धा आहे. त्यामुळे तिचा मान सन्मान तिला मिळायला हवा. प्रत्येक वेळेस आपण तिचा असा अपमान करणं योग्य नाही. काहीही झालं तरी खरे ही माझी बायको आहे, आपण हे विसरून तर चालणार नाही ना. खरे ही कला अद्वैत चांदेकर येते. त्याबरोबर लगेचच आता इकडे हे ऐकून मात्र सरोजला प्रचंड राग येतो. सरोज उठून उभी राहते, जोरात टेबलावरती हात फटते आणि अद्वैतला म्हणत असते, अद्वैत हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंस? मला वाटलं होतं कामाचं किंवा काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल म्हणून बोलावलं होतंस, पण नाही, या सगळ्या फालतू भाकड गप्पा सांगायला तू मला जर इथे बोलावलं असेल ना तर मला काही रस नाही आहे. त्यावर अद्वैत म्हणत असतो, आई प्लीज चिडू नकोस ना, प्रॅक्टिकली विचार कर ना थोडा. अगं बायको आहे ती माझी, लग्न झालं आहे आमचं. त्याबरोबर आई म्हणायला लागते, मी या मुलीला तुझी बायको कधी मानलंच नाही, समजलं? मला हिच्यात काही रस नाही आहे, काही घालायचा आहे तो गोंधळ घाल. एवढं बोलून सरोज तिकडनं रागारागात निघून जाते. तर अद्वैत आता कलाला म्हणतो, झालं तुमच्या मनासारखं? त्यावर आता कला अद्वैतला म्हणत असते, अरे पण सरोज मॅडम किती चिडल्या आहेत, त्याचं काय? त्यावर अद्वैत म्हणत असतो, ते आता माझं मी बघून घेईन. तुझ्या मनासारखं झालं ना मग तू जा. त्याबरोबर आता कला ही अद्वैतला म्हणत असते, पण मग सरोज मॅडमचं काय? त्यावर अद्वैत म्हणत असतो, ती माझी आई आहे, तिला कसं समजवायचं ते माझं मी बघून घेईन. तू एक काम कर, तुला मी ते 1 ग्राम सोन्याच्या ज्या डिझाईन्स बनवायला लावल्या आहेत त्या फक्त पटापट बनवायला घे, आपल्याला त्या प्रेझेंट करायच्या आहेत. त्यावर कला म्हणते, हो आहेत माझ्या लक्षात, मी बनवायला सुरुवात देखील केली आहे, कंप्लीट होतच आलं आहे. आणि मग आता कला ही तिकडनं निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता अद्वैतला सरोजने सांगितलेलं असतं की राहुलवरती लक्ष ठेव. त्यामुळे अद्वैतने त्याच्या 2-3 माणसांना कामाला लावलेलं असतं आणि त्याने राहुलवरती चांगलंच लक्ष ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे आता संध्याकाळी ऑफिसवरून घरी जात असताना कलाला अद्वैत हा श्रीनाथ ज्वेलर्सच्या एका माणसाबरोबर राहुल बोलताना दिसतो. आता कला ही श्रीनाथ ज्वेलर्सच्या माणसाबरोबर राहुलला बघते आणि तिला जरा आश्चर्य वाटतं. राहुल यांच्याबरोबर काय करतोय असा प्रश्न तिच्या मनात येतो. मग लगेचच कला ही अद्वैतला कॉल करते आणि ही गोष्ट सांगते. तर आता अद्वैतला त्याची माणसंसुद्धा सांगतात की राहुल सरांचं हल्ली श्रीनाथ ज्वेलर्सबरोबर खूप जास्त कम्युनिकेशन वाढलेलं आहे. ते दोघं एकत्र खूप वेळा कॅफेमध्ये किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये वगैरे भेटत असतात. त्यानंतर आता अद्वैतला राहुलने केलेला फ्रॉड हा समजतो आणि आपल्या डिझाईन राहुलच श्रीनाथ ज्वेलर्सला चोरून नेऊन देतो हेही अद्वैतला कळतं. आणि मग मात्र अद्वैतच्या रागाचा काही पारा उरत नाही. मग अद्वैत या सगळ्या गोष्टी कलाला सांगतो आणि विचारतो की खरे आता आपण काय करायचं. मग कला अद्वैतला सांगते की आपण राहुलला रंगे हात पकडायचं, कारण जर आपण त्याला पकडलं असंच तर तो काही खरं कबूल करणार नाही. आणि मग अद्वैत व कला श्रीनाथ ज्वेलर्सबरोबर आता राहुल डील करत असताना त्याला पैसे घेताना रंगे हात पकडतात आणि तिथे पोलिसांनाही अद्वैतने बोलावलेलं असतं. आणि मग कला अद्वैत आता राहुलला पोलिसांच्या ताब्यात देत म्हणतात की हा आमच्या चांदेकर ज्वेलर्सच्या कंपनीमध्ये फ्रॉड करत होता. हा आमचे जे डिझाईन्स आहेत, आमचे जे वर्कर एवढे कष्ट करतात ते सगळं काही त्या समोरच्या श्रीनाथ ज्वेलर्सना, आमच्या कॉम्पिटिटर्सना देत होता.
याचा अर्थ याने आमची फसवणूक केली आहे साहेब. त्याबरोबर पोलीस आता त्याला तिकडनं घेऊन जातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला हळूहळू का होईना पण कला आणि अद्वैतचं नातं हे सुधारताना पाहायला मिळणार आहे, नव्याने खुलताना पाहायला मिळणार आहे. मग तयार आहात ना कला आणि अद्वैतचं नातं नव्याने खुलताना पाहण्यासाठी? पण त्याच्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावा लागेल, तेव्हाच तर तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल ना. चला तर मग पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. आता तर हा व्हिडिओ इथेच संपतो. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल.